नमस्कार सर्वांना, गावाकडची ओढी चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. आपण आज बनवणार आहोत कैरीचं लोणचं. तर बघा, इथं मी कैऱ्या रात्रभर पाण्यात ठेवल्या होत्या आणि मग त्या पुसून धुवून स्वच्छ करून घेतल्यात. बघा, कोरड्या करून घेतल्यात आणि इथं असं कट करायचं चालू आहे, फोडी करणं चालू आहे. बघा, हे बघा, असं ह्याचे नाकडं काढून घेतली म्हणजे त्याचा चीक आपल्या लोणच्यामध्ये उतरत नाही. असं स्वच्छ करून घ्यायचं हे आणि असं मस्त अडकी त्यांनी ह्या बारीक बारीक फोडी कट करून घ्यायच्या. तर बघा, हा असा साधा गावरान आंबा आहे, आंबट आहे. मस्त असं आपण कट करून स्वच्छ करून, आता कुणी कुणी काय करतं, ह्या फोडी वाळूनसुद्धा घेतं, पण आम्ही नाही घेत, गावाकडं असं काही पद्धत नाही आहे. तर बघा, इथं सगळ्या स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेल्या आहेत ह्या फोडी, म्हणजे त्याचं जे आतलं कैरीचं म्हणजे आतलं जे घाण मटेरियल राहिलेलं आहे ते निघण्यासाठी. इथं आपल्या ह्या कैऱ्या तयार झालेल्या आहेत फोडून. आणि बघा, हे साहित्य घेतलेलं आहे. तर हे आहे तिखट आणि ही आहे डाळ, आपली मोहरीची डाळ आहे ती. ही आहे हळद आणि हे बघा, हे आहेत मेथी दाणे, हे मीठ आहे. आणि हे बघा, ही जी डाळ आहे ती मिक्सरमधून काढली आहे मी अर्धी, आणि अर्धी तशीच ठेवलेली आहे. आणि हे बघा, हे आहेत मिरे आणि लवंग घेतलेले आहे, ते पण आपण भाजून क्रश करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा इथं हे बघा, मीठ आणि हळद लावून घेणार आहोत कैरीच्या फोडींना. चांगलं असं छान मिक्स करून घेणार आहोत. तर ही हळद आता तुम्ही कमी किंवा जास्त प्रमाण घेऊ शकता. आमच्या गावाकडं कसं आहे की जर हळद जरा जास्त प्रमाणात वापरली तर लोणचं खराब होत नाही. मीठ आणि हळदीवर जास्त भर असतो, त्याला काही विशेष फारसं करायची गरज पडत नाही. आपण जर ह्या फोडींवर म्हणजे लोणच्यामध्ये जर मीठ आणि हळद भरपूर प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये जर टाकलं तर लोणचं अजिबात खराब होत नाही. आणि कमी जर पडलं तर मग बुरशी चढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आम्ही गावाकडं कसं आहे, असं थोडं ढोबळ हातानेच काय म्हणतात त्याला, मीठ आणि हे टाकलं जातं, हळद. तर अशी पूर्णपणे चोळून घ्यायची हळद आणि असं 2 ते 3 तासासाठी थोड्या वेळाचं बाजूला ठेवून द्यायचं त्याला, असं चांगलं चोळून. तर बघा, हे असं मी मिक्स करून घेते याला. असं पूर्णपणे हळद सगळ्या फोडींना लागली पाहिजे, मीठ आणि हळद. हे बघा, असं छान लावून घ्यायचं आहे आपल्याला. असं पूर्ण खालीवर करून व्यवस्थित लावायचं. व्यवस्थित लावलं म्हणजे कैऱ्यांना पाणी पण सुटतं आणि थोडंसं ओलसरपणा निर्माण होतो. तर इकडं मी असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे जवळपास अर्धा किलो तेल आहे. तर तेलसुद्धा तुमच्या मनाप्रमाणे कमी किंवा जास्त, पूर्वीच्या बायका तर वापरतच नव्हत्या, पण आता आम्ही वापरतो. तर बघा, इथं घेतले मी ते तेल. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं जास्त जरी केलं तरी चालेल किंवा कमी केलं तरी काही हरकत नाही. तर आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मेथी दाणे थोडेसे टाकून बघितलेत गरम झाले का ते चेक करण्यासाठी. आणि मग मेथी दाणे छान असं भाजून घेणार आहे ह्याच्यामध्ये मस्तपैकी. हे थोडंसं कडकडीत तापलं की हे खाली उतरून घ्यायचं, कारण हे सगळं जिन्नस आपण टाकू हे करपायला नको, म्हणून खाली उतरून घ्यायचं. परत मग शेगडी गॅस जे काय असेल ते बंद करून ठेवायचं. त्याच्यामध्ये आधी मी मेथी टाकलेली आहे, कारण मेथी थोडी कडक असते, थोडा वेळ लागतो त्याला. आपली मेथी झालेली आहे तेलातून काढून. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी असं साखर बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये मिरे आणि लवंग पण घेतली, त्याने याच्यामध्ये टाकली. बघा, सर्व साहित्य आता मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तेलामध्ये. ते बघा, लाल छान कलर आलेला आहे. कलरसाठी मी थोडीशी बेडगी मिरची वापरली, कारण माझ्या मागच्या वर्षीच्या मिरच्या आहेत, त्याला एवढा काही कलर चांगला येत नाही आहे. तिखट चांगलं आहे अजून, ते खायलाही चवदार लागतं, पण कलर येत नाही आहे त्याला, म्हणून मग थोडीशी बेडगी मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये. तर हे मिश्रण पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं आहे. आणि ह्या कैऱ्याच्या फोडीला पण आपण जे मीठ लावलेलं होतं, हळद मीठ, त्याला पण 2-3 तास झालेले आहेत. आणि हे पण मिश्रण थंड झालेलं आहे, पूर्ण थंड होऊ द्यायचं, गरम अजिबात टाकायचं नाही याच्यामध्ये. आणि हे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं याच्यात. तर आपण याचं सर्व साहित्य टाकलेलं आहे. मोहरीची डाळ, पुन्हा मिक्सरमध्ये जे मोहरी डाळ बारीक केलेली होती तीसुद्धा, ती याच्यासाठी बारीक केली होती की याच्यामध्ये असा चार चांगला तयार व्हावा म्हणून. तर हे असं पूर्णपणे आपण हलवून घेऊया.
पूर्ण मिश्रण अशा पूर्ण फोडींना लावून घ्यायचं. एक नंबर असं छान. तर बघा आता लोणच्याचं बघा किती सुंदर स्ट्रक्चर आलं आहे. हे बघा असं मस्त एक नंबर झालेलं आहे लोणचं बघा. आणि तुम्ही साखरसुद्धा तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता, नाही वाटलं तर नाही टाकले हरकत नाही. परंतु हे आंबे खूप आंबट आहेत त्यामुळे मी साखर वापरलेली आहे. तर बघा मी स्टीलच्या भांड्यामधून आता ह्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये मी लोणचं ओतून घेतलेले, कारण स्टीलचे भांडे फुटतात आंबट्याने. असं मस्त पॅक बंद करून ठेवून द्यायचं आहे आणि 2-3 दिवसात ते हलवायचं आहे आपल्याला, म्हणजे खराब होत नाही. कारण वातावरण जर आता गरम आहे त्यामुळे हलवण्याची काळजी नक्कीच घ्या. तर बघा आपलं असं लोणचं चमचमीत आणि खूप छान आमच्या गावाकडच्या पद्धतीने जवळपास झालेलं आहे. थोडंफार म्हणजे बदल केलेला आहे मी त्यामध्ये तेल वगैरे घालण्याचा. तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.